नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये स्थानिक पावसाचं अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण तयार झालं आहे. ते छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, बीड, परभणीचा काही भाग, त्यानंतर विदर्भामध्ये देखील चांगल्या प्रकारचं वातावरण स्थानिक स्वरूपात तयार झाले. सोलापूरपर्यंत याचा प्रभाव आहे. म्हणजे एकूणच सातारा जिल्ह्यापर्यंत तसं हे वातावरण आहे. परंतु कुठल्याही मॉडेलने अशा प्रकारचं वातावरण बनेल अशा प्रकारची माहिती दिलेली नव्हती. संपूर्ण घाटमाथ्यावर आणि कोकणाच्या दक्षिण भागात पाऊस निर्माण होईल अशा प्रकारचे अंदाज होते, परंतु विदर्भापर्यंत वातावरण तयार होत आहे. तर हे स्थानिक वातावरणाचा प्रभाव आहे. आपण या ठिकाणी बघतो की मुख्यत्वे करून छत्रपती संभाजीनगर, जालना, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे पूर्व भागात याचा मुख्यत्वे करून प्रभाव आहे. त्यामुळे एकूणच वातावरण हे पूरक अशा प्रकारे झाले. आज पहिल्यांदा विदर्भामध्ये पाऊस बघायला मिळाला. मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर तयार झाला, कारण आत्तापर्यंत मॉडेल हे घाटमाथ्यावर आणि कोकणामध्ये पाऊस दाखवत होते, परंतु त्याच्या विपरीत अशा प्रकारचे स्थानिक वातावरण तयार झालेलं आहे. आज 25 तारखेला मान्सूनची कुठलीही प्रगती होऊ शकलेली नाही, परंतु पुढील 48 ते 72 तासामध्ये मान्सून केरळामध्ये दाखल होईल असा आपला व्यक्तिगत अंदाज आहे. त्याचबरोबर यामध्ये मतमतांतर आहेत. काही व्यक्तींना असं किंवा काही अपडेट्स अशा आहेत मॉडेल्सच्या की त्यामध्ये 30 किंवा 2 जूनपर्यंत हे वातावरण पुढे सरकू शकतं, परंतु तसं होण्याची शक्यता आपल्याला व्यक्तिगत वाटत नाही. त्यामुळे पुढील 48 तासात मान्सून केरळात दाखल होईल, एखादा दिवस पुढे जाऊ शकतो. भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेली मे 26च्या तारखेमध्ये फारसा बदल अधिकृतपणे करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे आपण प्रत्यक्ष काय घडतं यावर थोडे लक्ष केंद्रित करूयात. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट जर बघितला तर मराठवाड्यावर खास करून याचा प्रभाव अधिक आहे. ECMWF मॉडेलनुसार उद्या जे काही पावसाचं प्रमाण आहे ते पुणे, अहिल्यानगर, नाशिक किंवा कोकण किनारपट्टीमध्ये ढगाळ परिस्थिती किंवा सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव या भागामध्ये दाखवलं जाते. परंतु आजची परिस्थिती आपण बघितली की मराठवाड्यामध्ये वातावरण दाखवलेलं नव्हतं, तरी त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे. त्यामुळे हे अवकाळीचं वातावरण आहे, मान्सूनपूर्व वातावरण आहे, ते स्थानिक परिस्थितीनुसार निर्माण होत आहे. आणि आपण जर 27 तारखेला ही परिस्थिती बघितली तर हे संपूर्णपणे दक्षिणेला म्हणजे बीड, अहिल्यानगरपासून जे नांदेड असेल, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे या सर्व भागामध्ये अगदी यवतमाळपर्यंत किंवा चंद्रपूरपर्यंत हे वातावरण राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी बघतो की साधारणपणे पुढील आज रात्री काही विशेष वातावरण दाखवलेलं नाही ECMWF मॉडेलने. उद्या घाट माथ्यावर आणि थोडं पश्चिम महाराष्ट्रात वातावरण दाखवलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात स्थानिक वातावरण हे आपण बघतोय विदर्भ, मराठवाड्यामध्ये देखील तयार होत आहे. किंवा मॉडेलनुसार पाऊस पडताना सध्या दिसत नाही. या ठिकाणी आपण बघतो थोडं पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा या भागात देखील 26ला पावसाची शक्यता आहे. आयकॉन मॉडेलने सोलापूर आणि धाराशिवच्या दरम्यान किंवा सांगलीच्या दरम्यान 26-27ला वातावरण दाखवलेलं आहे. आपण बघतो की कोल्हापूर किंवा सांगली, सोलापूर, धाराशिव या भागामध्ये अगदी लातूरपर्यंत हे वातावरण राहण्याची शक्यता आहे. सातारा आणि पुणे पूर्व भागातही याचा थोडा प्रभाव असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी आपण बघतो की सांगोला, पंढरपूर, सोलापूर, अगदी धाराशिव, लातूर, अहमदपूर या भागामध्ये याचा प्रभाव आहे. करमाळ्याच्या काही भागात किंवा जामखेड, पाथरीच्या भागात आहे. आपण बघतो की पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, चिखलीपर्यंत किंवा मेकरपर्यंत हे वातावरण दिसतंय, सिल्लोडपर्यंत. त्यामुळे आज वातावरण आहे. आपण या ठिकाणी वेदर आणि रडार मॉडेलनुसार जरी बघितलं तरी
हे जे वातावरण आहे ते संपूर्णपणे छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, सोलापूर, परभणी, नांदेड किंवा सोलापूरच्या तुरळक भागामध्ये या ठिकाणी स्पष्टपणे अजूनही दिसतंय. आणि आपण जर पुढे जाऊन हे वातावरण बघितलं तर या मॉडेलने देखील असं विशेष वातावरण दाखवलेलं नाहीये.